लागत नाहीये. किती मोय मोय पझल हे. मोय मोय काय असतं? अगं बावळट, आत्ताचा ट्रेंड नाही का? कुठला ट्रेंड? ते जाऊ दे. आपल्या प्रकल्पाचा विषय काय? आता त्याच्यात मोय मोय होईल. तू पाहत नाहीस काय वेगळ्या? त्याच्यातला रिकाम टेकडा असतो का मी? भांडू नका, मी सांगतो. आपल्या प्रकल्पाचा विषय ऑइल प्रोडक्शन आहे. काय झालं? मला ऑइलचा एक जोक आठवला. एक मुलगा असतो, त्याचं नाव तेलुराम असतं. तो बेसिकली खूप जास्त तेल लावत असतो आणि त्याला एक दिवशी असं वाटतं की आपण सुसाईड केला पाहिजे. म्हणून तो 11व्या मजल्यावर उडी मारतो, पण तरी तो मरत नाही. कसं? मी सांगतो. हे बघ, तशा केसामध्ये इतकं तेल असेल की तो खाली पडताना ते सगळं ड्रिप होऊन त्याचा स्विमिंग पूल फॉर्म झाला असेल. मला माहितीये, तो पॅराशूटचं तेल लावतो. तू किती फनी आहेस ग. मी फनी नाहीये. मग तू कंगवा आहेस. मी फनी आणि कंगवा दोन्ही नाहीये. लेटर झालंय ते आज काढून टाक. नेट फायनली जमलं. ऐका ना, 6 वाजत आले, उशीर होतोय. 6 वाजले. हो 6 वाजले. मी जातो. मला रिक्षावाले काका कौस्तुभ आवरून जायचंय. कौस्तुभ, अरे आवरून जायचं रे. कसलाय तो गेला. कौस्तुभ काय आपण आता आवरणार आता. अरे आज काय नवीन होईल घरी? जायचंच नाहीये. काय उशीर काय झाला तुला एवढा? हा नेहमीच तुझा आहे बाबा. हो काका, काहीतरी महत्वाचं करत होतो ना आम्ही. बरं ठीक आहे, आता चल बाबा, बस बस. अरे वा, बरं ठेवू का आता? जरा कामं पडली आहेत, आवरते ती. आपल्या अजून 10 वर्षीत तशाच पडून असतील. कितीही सांगितलं तरी कळत नाही. बोला, आज का उशीर झाला आता? ते शाळेत पझल सॉल्व्ह करत होतो. पझलच सोडवत बस तू. अभ्यास राहिला लांबच. पालक बैठकीत कळलंच आहे किती दिवस लावतोस ते अभ्यास करून. आई अगं कळतंय मला, मी लक्ष देतोय. डोंबल्याचं लक्ष देतोय. आत्ताच सांगतेय, स्वतःला सुधार. आई अगं कधीतरी ऐकून घे माझं. बोल बोल उलट अजून आईला बोल. तो अनिश बघ, आईला कामात मदत करू लागतो, शिवाय अभ्यासही करतो. शिक त्याच्याकडून काहीतरी. अनिशची आई ना त्याला तुझ्यासारखी ओरडत नाही. कौस्तुभ, आज जोपर्यंत तुझ्या 10 वर्कशीट होत नाहीत ना, तोपर्यंत तू रूमच्या बाहेर निघायचं नाहीस. आई अगं आई, आणि मोबाईलला हात लावला तर बघ आता. आई खेळायचं ना यार. आज आहे अभ्यास कर. दिसत नाही का किती अभ्यास करशील? पुस्तकी किडा होशील. चल लवकर. तुम्ही खेळा, मी तुझी ऐका चिडलीये. अरे मी कितीतरी वेळा विनंती केली तेव्हा मला पाठवलं, नाहीतर जाऊ दे. काय झालं, तू अभ्यास नाही का केलास? करतोय ना आता. अरे नाचल खेळायला. मी म्हणलो ना तुम्ही जा खेळायला, मी उद्या येतो. झाला अभ्यास.
काय ग रिया, आज भलतीच खुश दिसतेस. अगं आई, आज आम्ही ना खूप अवघड भाषा सॉल्व केलं, खूप मज्जा आली. अरे वा. अगं बरं मला हे सांग, आज तर सायन्सचे पेपर मिळणार होते ना, किती मार्क पडले? सायन्सचे पेपर अजून नाही मिळाले आई. नाही मिळाले अजून? नाही. अच्छा. काय करू मी, कसं सांगू आईला? तिला कळेल का की मी अभ्यास करतेय, मी ट्राय करतेय, पण माझे मार्क्स फेलियर आहे. मी फेलियर, खूप मोठी फेलियर आहे. अजून काय काय आणि किती करू मी, किती रात्र जागू, काय काय नाही केलंय मी. हेच जर मिळणार होतं तर किती सुधारू स्वतःला, कोणाची मदत घेऊ. कंटाळा आलाय मला याचा. अगं खाकी जरा. आई नको मला, बस. खरंच सायन्सचे मार्क कळाले नाहीत अजून? अगं नाही, सांगितलं ना काल, नाही कळले मार्क. ताईंनी काल पेपरच आणले नाहीत. रिया, कालच माझं आणि अनिष्ठा आईचं बोलणं झालंय. आई तुला कळलं का? हो अगं, कालच मिळाले ना सायन्सचे मार्क. मला का नाही सांगितलं? काय झालंय तुला रिया? असं खोटं नको बोलत जाऊ. सॉरी आई, पण वाईट मार्क मिळालेत आणि मला कसं सांगू कळतच नव्हतं. अगं वीकली टेस्टच तर होती. तुझं काय चुकलं हे पाहून आपण इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू. मी पण जेव्हा लहान होते ना, मी काही फार हुशार नव्हते. मला सुद्धा कमी मार्कच पडायचे. अगं पण आई, तू किती इंटेलिजंट आहेस. तुझ्याकडनं कधीच काही चुकत नाही. असं काही नाहीये, मी अजून सुद्धा भरपूर चुका करते आणि कुठे चुकलंय हे पाहून इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करते आणि 100% देऊन पूर्ण आनंदाने काम करायचं. जमलं तर जमतं, नाही जमलं तर सुधारायचं. जस्ट टेक अ चिल पिल. आई ते सगळं मला कळतंय, पण एवढं माझ्याकडनं मॅनेजच होत नाहीये. अगं एवढा स्ट्रेस घेऊ नकोस, तू लहान आहेस. तुला कशात इंटरेस्ट आहे ना हे शोध. तुला काही नवीन नवीन करायला शिक. आई मला परफॉर्मिंग आर्ट्स मधलं काहीतरी शिकायचंय आणि मला ना लेखन खूप आवडतं. मला गाणी लिहायची आहेत, कविता लिहायची आहेत, गोष्टी लिहायच्या. अगं जरा दमाने घे, एक एक गोष्ट करायची. जा बघू आता पेपर आण. तू मला मदत करशील? हो ग, करेन की. नक्की लगेच आण. हाय. अनिशा आहे का? हो आहे ना, तू बस आतमध्ये. अनिश, आलो. हे आज माझ्याकडे कशी? ऐक ना, 3 दिवसात चार्टचं सबमिशन आहे. हो होईल ना, चार्ट करू आपण. आपलं हे लिहिलंस का तू? टायटल लिहिणार होतस ना? हा, चार्ट माझ्याकडेच आहे, पण उद्या परीक्षा आहे. ऐक ना, तू टॉपर आहेस, तुला अभ्यासाची गरज नाहीये. मी करेन नक्की. चार्टची बॉर्डर आणि टायटल मीच करून टाकते. आणि मी काल माहिती पण काढलीये, तर ती मी तुला देते. ती तू लिहून काढ. त्यावर काढशील ना? अरे पण अभ्यास, तू टॉपर आहेस, तुला अभ्यासाची गरज नाहीये. बर ठीक आहे. मी येऊ का आता? मी येते, मला पण अभ्यास करायचा आहे कम्प्युटरचा. हा, बाय बाय. काय बावळट आहे मी, साधा पझल पण सॉल्व्ह करता येत नाहीये. मला हे जमलंच पाहिजे आजच्या आज. पण किती गोष्टी आहेत कळायला. बायोची असाइनमेंट, कम्प्युटरची वीकली आणि ते मराठीचं भीती देणारं भित्तीपत्रक.
भित्तीपत्रक करायला घेत. खरं तर मी तिला नको सांगायला हवं होतं. मी नाही करू शकत असं. 3 दिवस आहे अजून, पण मला नाहीच म्हणता नाही आलं. आता मी उद्या कम्प्युटरमध्ये फेल झालो तर असं कसं चालेल? मी काय करू कळतच नाहीये. आणि निघ यार इथनं, माझी जागा नाही घ्यायची. काय कटकटे यार ना. जा तिकडे. बाय द वे, तुझी वीकली कशी होती आजची? अवघड होता पेपर. फेल होईल असं वाटतंय. तू रात्रभर काल किती अभ्यास करत होतास? नाही, मी भित्तीपत्रकाचं काम करत होतो. सगळ्या गटाने माझ्यावरती जबाबदारी दिली. मग तू कशाला घेतली ती जबाबदारी? कधी सबमिशन होतं बाय द वे? सबमिशन उद्या आहे, पण मला नाहीच म्हणता नाही आलं. तुला ठरवायला पाहिजे तुझ्या प्रायोरिटीज काय आहेत आणि नाही म्हणता यायला पाहिजे. पण त्या मुलीला वाईट वाटलं असतं ना. वाईट काय त्यात? नीट भाषेत नाही म्हणता येतं. मला कळलंय माझं काय चुकलंय, पण कसं सुधारू हेच कळत नाहीये. स्वतःच्या प्रायोरिटीज डिफाईन कर. कसं? कॉमन सेन्स, विचार करून. मी प्रायोरिटीज डिफाईन करतो आणि मग त्याच्यानुसार डिसिजन्स घेतो. बरोबर. थँक्यू ताई, आता मला नीट कळलं. फक्त थँक्यूनी काही होणार नाहीये, पाय चेपून द्यायचे. चल आण्या पटपट. नाही. का? ती माझी प्रायोरिटी नाहीये. कसला आहे यार? ती माझी प्रायोरिटी नाहीये. आता मी नाही करणार. बाय बाय. जा निघ. फिजिक्सच्या तासाला मजा आली खूप. हो अरे खूप छान मार्क पडले. हो ना. काय चाललंय निशा, इतकी पटपट काय चालतीयस? कळत नाहीये काय माणूस आपल्या पाठलाग करतोय. अगं तुला भास होत असेल. ऐक ना, मी तुला हॉस्टेलवर गेल्यावर सगळं सांगते. आता चल पटकन. काय होतंय निशा तुला? रोज तासानंतर हॉस्टेलवर येताना ना असं वाटतं कोणीतरी फॉलो करतंय. खूप दिवसांपासून चालू आहे. असं खूप भीती वाटते, पण कोणाला सांगू, कसं सांगू? कोणीच विश्वास नसतं ठेवला. म्हणून इथल्या एरियात ना चालताना फार भीती वाटते. आणि अभ्यास करताना ना पण हेच विचार मनात येतात. अभ्यास पण करता येत नाही. काय करू? हे 2-3 आठवड्यांपासून चालू आहे. हे किती विचित्र आहे. तुला काही झालं असतं तर? जेव्हा हे चालू झालं तेव्हा तू शाळेतल्या ताईंना, पोलिसांना किंवा ऍटलीस्ट घरच्यांना तरी सांगायलाच हवं होतंस. चल उठ लवकर, आता आपल्याला हॉस्टेलवरच्या ताईंना सांगायला लागेल. नको नको, ते काही नको. मी 7वीत आहे. मला आता अभ्यासावर फोकस करायला पाहिजे. ते पोलीस वगैरे सगळं नाही राहू दे, नको. अगं पण निशा तू वेडी आहेस का? ऐक ना, मला अभ्यास करायचा आहे. तू जा. तू एनिवेज माझं ऐकणार नाहीयेस. जाते मी. Incoming call from Thai identified by Truecaller. हॅलो. काय गणेशा, तुला म्हंटल होतं ना 3 वाजता कॉल कर. 6 वाजलेत आता. अगं ताई, क्लास लेट सुटला आणि मग आल्यावर अभ्यास करायला बसले. सॉरी. बरं, डबा घासलास का ग? हो घासला ना. आणि आज काय काय झालं शाळेत? अगं खूप मजा केली. मी एक अवघड पझल सॉल्व्ह करत होतो. ते झालं नाही, पण ते होत आलं होतं. आणि मग लायब्ररीतून पुस्तक घेतलं. आता आणलंय वाचायला. ऐक, असं कर, उद्या बोलू आपण. मला तर ते पुस्तक वाचायचंय. चालेल ना? हो. हा, बाय बाय.
मागच्या वेळी जसं झालं तसं तू यावेळी होऊ देऊ नकोस. स्वतःलाच त्रास करून घेण्यात काही अर्थ नाहीये. बिलकुल अडकू नकोस. जसं मागच्या वेळी झालं तसं यावेळी पण झालं तर काही केलं तरी कसा विश्वास ठेवणार आहेस तू तिच्यावर? आणि जर तू तिच्याशी मैत्री केलीस तर परिणाम वाईट होतील. पण जर मी तिला नाही बोलले तर तिला किती वाईट वाटेल. ती पण कुणावर ट्रस्ट ठेवू नाही शकणार. तीही एकटीच आहे. किती विचार करतेस तिचा? का? अगं विचार ना तुझ्याच फ्रेंड ग्रुपला. ते सांगतील तुला काय चूक आणि काय बरोबर. नाही नाही, कसं सांगू मी त्यांना? सगळे त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत. आता आम्ही जास्त एकमेकांशी बोलतही नाही. नको नको. अरे यार, काहीच कळत नाहीये. जाऊ दे. अरे कौस्तुभ, घरी नाही का यायचं? नाही रे, आता नाही. अरे चल, काय टाइमपास करत असतो सारखा? गप ना, तुला कोणी सांगितलंय चोपडेपणा करायला? मी चोमडेपणा नाही करत आहे. काय चाललंय? तुम्ही कोणाशी बोलत का नाहीये? असे गप्प गप्प काय आहेत? बोलू का मी आता? नको नको, जाऊ दे. चिडतील ते माझ्यावरतीच. काय चाललंय हे? मजल सोडवतोय, दिसत नाही का अंधळ्या? मी त्याबद्दल बोलत नाहीये. तुम्ही सगळे गप्प गप्प का आहात? कोणाची नीट का बोलत नाहीये? खरं, आधी आपण मजल सोडायचं किती मजा यायची यार. आणि आता हो ना. काय आता? पझल सोडवायची इच्छाच नाहीये, मनच लागत नाहीये. पण एवढं मोठं झालंय काय की आपल्याला पझल सोडवताना नाही मजा येत नाही? यार ते सर किती वर्कशीट्स देतात यार. मला कंटाळा येतो ते सोडवून. आणि घरी गेल्यावर आई सारखं अभ्यास 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 अभ्यासच करत असते. मला पेटी वाजवायला पण वेळ मिळत नाही. अरे चिल, इट्स ओके. ए थांबा रे, इथे निशाला काय झालंय कळत नाही. काय झालंय ग निशा? हो, तू मगापासून गप्पच आहेस. तू आम्हाला सांगू शकते, तुला माहितीये ना आम्ही तुझे फ्रेंड आहोत. बस झालं. मला तुम्हाला खूप दिवसांपासून काहीतरी सांगायचं आहे. मी रोज जेव्हा हॉस्टेलवर जाते तेव्हा असं वाटतं की कोणतरी माणूस माझा पाठलाग करतोय. आणि ते खूप दिवसांपासून चालू आहे. ऐक ना, तू कोणाला सांगितलंय का? कोणा मोठ्याला? आई, बाबा, टीचर, असं कोणीतरी? माझी फ्रेंड आहे ना माधुरी, तिला सांगितलं होतं. पण खूप जणांना सांगून तरी पण तो मॅटर जास्त वाढेल, त्यापेक्षा विसरलेलंच बरं. असं कसं विचारायचं? तुला त्रास होतोय ना? अरे मग मे बी आपण त्या माणसाशी बोलून बघू कधीतरी. असं कसं, म्हणजे असं कोणाशी कसं बोलता येतं? असं काही होत नाही. ट्राय करून बघू. बरं ठीक आहे, चालेल. आपण जाऊ एकत्र. हो. सगळे आपापल्याबद्दल सांगतात. मी पण सांगू का यांना? तसे हे माझे चांगले मित्रच आहेत. यांच्यावर ट्रस्ट मी ठेवू शकते. नित्या, तुला काही बोलायचं आहे का? नित्या, काय काय विचारते ती? तुला काय झालं का? सांग, म्हणजे सांगू शकते. नाही, बोल ना. तुम्हाला आठवतंय ना मागच्या वेळी काय झालं होतं दिव्यान माझ्यात? किती मोठं झालं होतं ते प्रकरण. नित्या, अजूनही तू त्याच्यातच अडकली आहेस का?
हो, माझी नवीन फ्रेंड आहे ना माही, तिच्यासोबतही तेच होईल अशी मला खूप भीती वाटते सारखी सारखी. मला कळत नाही मी काय करू म्हणजे. अगं तिला थोडा वेळ दे, चांगली मैत्री होते तुमची, थोडा वेळ दे, मग त्यानंतर बघ काय होतंय ते. लगेच जज नको करूस. यार कोणीतरी मला पण काहीतरी सांगा ना. अरे कौस्तुभ, ऑफ पिरियडला पण काय करतो, टाइमपासच ना. मग हा ऑब्विसली मग जर आपण टाइमपासच्या ऐवजी अभ्यास केला तर वेळही वाचेल आणि तुझी आई पण तुला जर तू अभ्यास केला तर ओरडणार नाही. आणि एकदा तू तुझ्या आईशी बोलून बघ. मी आईशी बोलून बघितलं, त्याने मला खूप मदत झाली. एकदा ट्राय करून बघ. हो रे, जर मी सगळा अभ्यास शाळेतच केला तर आई का ओरडेल मला. हे बघ ओव्हर झालं. ओव्हर झालंय. ओव्हर थिंकिंग. साईडला घे. टी ओ अच्छा एन कुठे गेला? झालं. झालं. गाईज, हे सगळ्याचा रिझन आहे ओव्हर थिंकिंग. कसला भारी. हो ना. ओव्हर थिंकिंग काहीतरी मिसिंग येतंय. जी शोधा. जी आहे. स्पेलिंग नाही येत का? ओव्हर थिंकिंग लिहायचं. थिंकिंग. ए जरा मी जातो. कुठे चालला? आवडून जायचं. मागच्याच पण गेलेला. हो, ह्या वेळेस आवडून जायचं. यावेळेस न आवडता गेलाच माझं बॉस.